नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 27 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, काल दुपारनंतर हळदीच्या दरात प्रति क्विंटल मागे 250 ते 300 रुपयाला आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोजचे असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे मुंबई. लोकल हळदीला आवक आली आहे 171 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 18,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. हळदीला आवक आलेली आहे हिंगोली या ठिकाणी 2,030 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 12,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,500 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 14,500 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे रिसोड. आवक आलेली आहे हळदीला 1,500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 13,500 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे शेनगाव. हळदीला आवक आलेली आहे 43 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,000 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 6,214 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 15,900 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 23,300 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. आवक आलेली आहे 2,050 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 11,800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,900 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 14,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती नांदेड. आवक आलेली आहे हळदीला 1,393 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,300 रुपये. सर्वसाधारण दर 12,800 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 13,365 रुपये. तर मित्रांनो, असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.